नमस्कार. बिंदास न्यूजच्या या विशेष बातमीपत्रात आपणा सर्वांचे स्वागत. इराण युद्धाची झळ संपूर्ण भारताला पोचली असून काल रात्रीपासून विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात पेट्रोल पंपावर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. काल भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात असलेल्या नायरा पेट्रोल पंपावर सुद्धा रात्रीही अशीच गर्दी दिसून आली. परंतु काही जणांना पेट्रोल मिळाले, काही जणांना डिझेल मिळाले, तर काही जणांना रिकाम्या हाताने जावे लागले. आज दिनांक 24 रोजी पवनीच्या नायरा पेट्रोल पंपावर ग्राहकाच्या लांबच लांब रांगा दिसून आल्यात. पेट्रोल डिझेलचा मुबलक पुरवठा असूनही पंप मालकाचा पेट्रोल देण्यास नकार. साठा उपलब्ध नसल्याचे पुढे आले कारण. परंतु नागरिकांनी डिझेल आणि पेट्रोलचा टँक पवनी शहरात आल्याचेही सांगितले. वस्तुस्थिती आणि परिस्थिती याबद्दल कोणीही सांगायला तयार नाही. परंतु भर उन्हातही उन्हाची चटके सोसत ग्राहक नायरा पेट्रोल पंपावर गेल्या तासभरापासून ताटकळत उभे आहे. त्या रांगा लांबच लांब होत असल्याचे चित्र आहे. परंतु अजूनही मालकांनी अथवा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कुणाही ग्राहकास पेट्रोल दिलेलं नाही. त्यामुळे गेल्या तासभरापासून पेट्रोल पंपाला जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. अशी परिस्थिती उद्भवली तर पेट्रोल खरंच उपलब्ध नाही का, असा सवाल ग्राहक विचारत आहेत. प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन या जर अफवा असतील तर तसे आव्हान करावे आणि जर पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध आहे तर ग्राहकांना रीतसर पेट्रोल डिझेल प्राप्त होईल असे सुचवावे, जेणेकरून या अफवांचा पेयूत फुटणार नाही. बिंदास न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रजत डेकाटे, पवनी.